तर 2018 मध्ये आम्ही आमच्या मुलांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही असंच कंटिन्यू 5-6 दिवस कंटिन्यू असे ₹200-300 रोजानं कामाला जायचो. ते नंतर 5-6 दिवसानंतर त्याचा पेमेंट पैसे गोळा करून असेच आम्ही कपडे-बिपडे घेऊन मस्त एन्जॉय करत फिरायचो. तर तेवढेच आमची लाईफ होती. तर 2-3 वर्षानंतरच असा टच स्क्रीन मोबाईलचा आले होते. नवीनच आले होते टच स्क्रीन मोबाईल. ते घेण्यासाठी आम्ही महिनाभर काम करून, महिना 2 महिने काम करून आम्ही टच स्क्रीन मोबाईल घेऊन दिवसभर त्या मोबाईलमध्ये असेच टाईमपास करत बसायचो. त्या रिचार्जसाठी पण आम्ही कधी-कधी 2-3 दिवस कामाला जायचो. फक्त आज एवढीच आमची लाईफस्टाईल होती. असं कोण सांगणारं पण नव्हतं आम्हाला, की भविष्यामध्ये पुढे जाऊन काय करणार आहे, काय करायचं असं कोणीच सांगणार नव्हतं. म्हणून असेच आमचे 4-5 वर्ष वाया गेले. तर 2025 मध्ये असं आता विचार येतंय, की आम्हाला त्या काळीच कोणी सांगितलं असतं, समजवलं असतं, की पुढे जाऊन कुठल्या ह्याच्यात चांगलं प्रगती होऊ शकते. पैसे यायचे दिवसानी, तसेच खर्च करायचे चायनीज खा, हे खा. आज माझे सगळे मित्र फक्त कोणी रिक्षा चालवते, कोण ओला उबेरमध्ये कामाला आहे. मी सुद्धा अशा कुठल्या चांगल्या कामाला नाहीये. महिन्याला ₹10,000-12,000 पेमेंट आहे. आणखी 12वी कंप्लीट नसल्यामुळं ₹10,000-12,000 पेमेंटमध्ये काम भेटतंय आता. ओव्हर थिंकिंगमुळे तर सगळा दिवसच वाया जातो. ओव्हर थिंकिंग असा विचार आता पहिलं 2018 मध्येच असं-असं काम केलं असतं, तर आज हे दिवस पगार नसते लागले. पण हे ओव्हर थिंकिंग असं दिवसभर चालत राहतंय. त्यामुळे जे काम करायचंय ते पण काम करण्याची इच्छा होत नाहीये.